दख्खनमधील सततच्या संघर्षानंतर परिस्थिती इतकी बदलली की शहाजीराजांना दक्षिणेकडे वळावं लागलं. मुघलांचा वाढता दबाव, निजामशाहीचा होत चाललेला ऱ्हास आणि आदिलशाहीचे बदलते राजकारण, या सगळ्यांमध्ये शहाजीराजांची स्थिती अधिकच गुंतागुंतीची होत चालली होती. शेवटी त्यांनी आदिलशाहीची बाजू स्वीकारली, पण त्या बदल्यात त्यांना दख्खनपासून दूर कर्नाटक भागात पाठवण्यात आलं. हा निर्णय फक्त बदली नव्हता, तर त्यांना मुख्य राजकारणापासून दूर ठेवण्याचा एक मोठा डाव होता. पण शहाजीराजांनी ही परिस्थितीही आपल्या फायद्यात वळवली. कर्नाटकात, विशेषतः बंगळूरच्या परिसरात त्यांना एक मोठी जहागीर मिळाली आणि इथे त्यांनी आपला स्वतंत्र प्रभाव निर्माण करायला सुरुवात केली. त्यांनी मजबूत सैन्य उभारलं, किल्ले आणि प्रशासन व्यवस्थित केलं आणि त्या प्रदेशात आपली पकड घट्ट केली. दख्खनपासून दूर असतानाही शहाजीराजे केवळ एका सत्तेचे सरदार राहिले नाही, तर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आणि कदाचित याच काळात दूर कर्नाटकात शहाजीराजे आपली ताकद वाढवत होते, तर पुण्यात जिजाबाई आणि आपले लहान शिवाजी महाराज स्वराज्याची बीजं रोवत होते. पुढच्या भागात पाहूया पुण्यात घडत असलेली ती सुरुवात, जी पुढे इतिहास घडवणार होती.